गर्वाचा पूल अर्जुन आणि हनुमान. महाभारताच्या काळातील ही गोष्ट आहे. पांडवपुत्र आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन याला आपल्या तिरंदाजीचा प्रचंड अभिमान होता. त्याला वाटत होतं की जगामध्ये त्याच्या तोडीचा धनुर्धारी कोणीच नाही. एक दिवस अर्जुन एका नदीच्या काठावरून चालला होता. तिथे त्याला एक म्हातारा, सामान्य दिसणारा वानर प्रभू श्रीरामांच्या नामात लीन होऊन ध्यान करताना दिसला. अर्जुनाने त्या वानराजवळ जाऊन सहज संवाद सुरू केला. समोर वाहणाऱ्या नदीकडे पाहत अर्जुनाने गर्वाने विचारले, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, प्रभू श्रीरामांना लंकेला जाण्यासाठी वानरसेनेची आणि दगडांचा पूल बांधण्याची काय गरज होती? जर मी तिथे असतो तर मी माझ्या बाणांनी अवघ्या काही सेकंदात एक मजबूत पूल तयार केला असता. त्या म्हाताया वानराने एक डोळा उघडला, मंद हसला आणि म्हणाला, हे तरुण धनुर्धारी, बाणांचा पूल श्रीरामांच्या सैन्यासाठी पुरेसा नसता. रामसेनेतील वानर अतिशय विशाल, वजनाने जड आणि दैवी शक्ती असलेले होते. एका वानराने जरी त्यावर पाऊल ठेवले असते तरी तो बाणांचा पूल कोसळला असता आणि महाबली हनुमानाचे वजन तर तो पूल कधीच सहन करू शकला नसता. अर्जुनाच्या अहंकाराला ठेच लागली. तो म्हणाला, तुला माझ्या क्षमतेवर शंका आहे का? चला, आपण एक पैज लावूया. मी या नदीवर माझ्या बाणांचा पूल तयार करतो. जर तू त्यावर चालून तो पूल तोडलास तर मी स्वतःला जिवंत पेटवून घेईन. पण जर तो पूल तुझ्या वजनाने तुटला नाही तर तुला माझं श्रेष्ठत्व मान्य करावं लागेल. वानराने शांतपणे होकार दिला, मला पैज मंजूर आहे. अर्जुनाने मोठ्या आत्मविश्वासाने आपले गांडीव धनुष्य उचलले. एकामागून एक बाण हवेत सुटू लागले आणि बघता बघता नदीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बाणांचा एक अतिशय सुंदर आणि मजबूत पूल तयार झाला. अर्जुन गर्वाने म्हणाला, जा, आता तुझी ताकद आजमावून बघ. तो म्हातारा वानर उठला, पुलाच्या टोकावर गेला आणि त्याने फक्त आपल्या पायाचे अंगठे त्या पुलावर ठेवले. कडकड. तो विशाल पूल थरथरू लागला. बाण तुटू लागले आणि फक्त एका अंगठ्याच्या वजनाने पूल नदीच्या पाण्यात खचू लागला. अर्जुनाचा चेहरा पांढरा पडला. त्याने वानराला विनंती केली, थांब. मला अजून एक संधी दे, मी यापेक्षा दुप्पट मजबूत पूल बनवतो. वानराने पुन्हा संधी दिली. यावेळेस अर्जुनाने आपली संपूर्ण शक्ती आणि दैवी मंत्रांचा वापर करून बाणांचे अनेक थर असलेला अत्यंत गुंतागुंतीचा आणि अभेद्य वाटणारा पूल तयार केला. यावेळी त्या वानराने आपले पूर्ण पाऊल पुलावर ठेवले. पूल पुन्हा तुटू लागला, पण अचानक तो तिथेच थांबला. पूर्णपणे खचण्याऐवजी पूल हवेतच स्थिरावला. वानराने आश्चर्याने नदीच्या पाण्यात खाली पाहिले. अर्जुनानेही जवळ जाऊन पाहिले. नदीच्या पात्रात त्या तुटणाऱ्या पुलाच्या खाली एक विशाल कासव, कूर्म, होते. त्याच्या पाठीवर बाण रुतल्यामुळे रक्त वाहत होते, पण त्याने तो पूर्ण पूल आपल्या पाठीवर पेलून धरला होता. अर्जुनाला क्षणात सत्य समजले, ते कासव दुसरं कोणी नसून स्वतः भगवान श्रीकृष्ण होते, ज्यांनी आपल्या मित्राची लाज राखण्यासाठी आणि त्याचा प्राण वाचवण्यासाठी तो भार स्वतःच्या पाठीवर घेतला होता. त्याच क्षणी तो म्हातारा वानर अंतर्धान पावला आणि त्याच्या जागी एका विशाल, तेजस्वी आणि सुवर्णकांती असलेल्या महाकाय रूपाने प्रकट झाला. ते साक्षात महाबली हनुमान होते. आपला अहंकार पूर्णपणे गळून पडल्यामुळे अर्जुन हनुमंताच्या आणि श्रीकृष्णाच्या चरणी कोसळला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला क्षमा करा, प्रभू. मला क्षमा करा, कृष्णा. माझ्या गर्वामुळे मी आंधळा झालो होतो. हनुमानजींनी हसून अर्जुनाला उठवले आणि म्हणाले, अर्जुन, वाईट वाटून घेऊ नकोस. गर्व हा एक असा आजार आहे जो मोठ्या मोठ्या योद्ध्यांनाही संपवतो. तुझी कला ही ईश्वराची देणगी आहे, तुझ्या अहंकाराचे साधन नाही, हे आठवण करून देण्यासाठीच मी आलो होतो.
पण तू तुझी चूक ओळखलीस आणि श्रीकृष्ण तुझ्या पाठीशी आहे, म्हणूनच मी तुला वचन देतो, जेव्हा कुरुक्षेत्रावर महायुद्ध होईल तेव्हा मी तुझ्या रथाच्या ध्वजावर, कापडावर विराजमान राहीन. माझी गर्जना शत्रूंच्या हृदयात भीती निर्माण करेल आणि मी तुझ्या रथाचे रक्षण करीन. अर्जुनाने अत्यंत आदराने हनुमानजींना प्रणाम केला. या प्रसंगानंतर अर्जुनाचा अहंकार कायमचा नष्ट झाला आणि तो एक नम्र योद्धा बनून महायुद्धाला सामोरा गेला.